व्यापारी चुकीचा विजय असो. दादर फुल बाजार व्यापारी नवनिर्माण मंडळाचा विजय असो. हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, तिकडे मला लोकांना त्रास द्यायचा. स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत. तिकडे हप्ते येतात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्या तिकडे तो कशा येतोय? आणि त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो हायकोर्ट लोकांची सेवा करा. मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, तुम्ही मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा. कशासाठी? साधी सांगा साहेब, कुणाला त्रास देतोय? काय काय प्रॉब्लेम काय? कोण आहे तिकडे? राहुल, रोकडे, शिंदे, कोकणे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे. आज इथे वेड्यांची जत्रा भरलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचा आमदार पुत्र बालिश, त्याला अजून राजकारणाचा माहिती नाही. बापाच्या पुण्यावरती आमदार नगरसेवक झाला. त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पास केला. जवळ 175 200 मतांनी उमेदवार. आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय. त्याला सांगायचं, त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठं झालाय. राज्यभरात मागील 2.5 वर्षांपासून सुरू असलेला शिवसेना विरुद्ध शिवसेना वादाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरातील एका बॅनरवरून शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाद माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यात झाला. आता हा वाद नेमका कोणत्या बोर्डावरून झाला, नेमकं हे प्रकरण काय हे आपण पाहूयात. दादर परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये एक बॅनर लावण्यात आलाय. या बॅनरवर फुल मार्केटमधील कमिटीची नाव आहे, पण कमिटीचं नाव असलेला हा बॅनर आमदार महेश सावंत यांनी काढण्यास सांगितल्याचा दावा फुल मार्केटमधील कामगारांनी केला. नमस्कार, जय महाराष्ट्र. आम्ही इथे सगळे उपस्थित दादर फुल बाजार व्यापारी मंडळाचे सदस्य, सहकारी, पदाधिकारी, काल या मार्केटमध्ये हा मंडळाचा जो व्यापाऱ्यांच्या असोसिएशनचा जो फलक आहे हा काढण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही ज्या जाब विचारला त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका विशिष्ट पक्षाच्या आमदाराचं नाव घेतलं आणि त्या आमदाराच्या नावाने आम्हाला हा बॅनर काढायला सांगितलं, अशी आम्हाला सूचना दिली. त्यावर आम्ही त्यांना विनंती केली, पण त्यांनी ती विनंती आमची धुडकावून लावली. पण तरी पण व्यापाऱ्यांनी लढा देऊन प्रसंगी त्यावेळेला इकडचे नगरसेवक दादरमधले समाधान सरवणकर यांनी येऊन ही कारवाई थांबवली. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. हा जो फलक आहे हा कुठल्या पक्षाचा फलक नाहीये, हा फक्त इकडे असणाऱ्या व्यापारी असोसिएशनचा फलक आहे. पण इकडे असणाऱ्या दुसऱ्या काही इतर पक्षातल्या लोकांना या व्यापारी असोसिएशनची जी म्हणजे व्यापारी असोसिएशन जे काम करते त्याची एवढी भीती वाटायला लागलेली आहे ना की त्याच्यामुळे हे असे प्रकार हे लोक करायला लागलेले आहेत. तर माझी ह्या अशा मार्केटमधल्या असंतुष्ट लोकांना माझी हीच नम्र विनंती आहे की तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही तुमच्या कामातनं तुम्ही किती सक्षम आहात ते दाखवा. दुसऱ्यांच्या कामांमध्ये अडथळा आणण्यापेक्षा आपल्या कामातनं आपली योग्यता दाखवा. दुसऱ्यांचे फलक काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हालाही कुठल्या प्रकारचं राजकारण करायचं नाहीये. पण जर व्यापाऱ्यांच्या मुळावर जर कोण उठत असेल तर व्यापारी पेटल्याशिवाय राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण नुकताच पाहिलेल्या या प्रकरणावरून आमदार महेश सावंत आणि समाधान सरवणकर यांच्यात वाद झाला. यावेळी समाधान सरवणकरांनी हप्ते घेण्यासाठी बॅनर काढायला सांगितले का असा आरोप करत महेश सावंतांवर आरोप केला. तर माहीममधील मुस्लिम मतांवर निवडून आलेले आमदार असाही त्यांचा उल्लेख केला. साहेब कुठल्या बोर्डचा त्रास आहे? काय प्रॉब्लेम? कोणाला प्रॉब्लेम आहे? कोण आमदार? इकडचा आमदार कोण आहे? चला चला चला. हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, तिकडे मला लोकांना त्रास द्यायचा. स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत. तिकडे हप्ते येतात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्या तिकडे तो कशा येतोय? आणि त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो हायकोर्ट लोकांची सेवा करा. मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, तुम्ही मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा. कशासाठी? साधी सांगा साहेब, कुणाला त्रास देतोय? काय काय प्रॉब्लेम काय? कोण आहे तिकडे? राहुल, रोकडे, शिंदे, कोकणे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे.
म्हणजे अहो साहेब बरोबर आहे ना. काय राजकीय नाही, नाही आमच्या पक्षाच्या काही पक्षाचं काही नाहीये बिचारे. काही त्रास होण्यासारखं काही नाहीये त्या बोर्डच्या आतमध्ये. मग त्या महेश सावंतला काय त्रास? पहिला तासाचा वॉर्ड नाहीये. तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील आणि कशासाठी करते? आपल्या व्यारे लोकांनी काम करायला निवडून दिल्या लोकांनी काम कर. गटर आहे, मीटर आहे, वॉटर आहे, लोकांच्या घरात आहे, हे काय करतोय तो? म्हणजे हा साध्या बोर्डचा त्रास करतो कशासाठी? आणि तू चक्र हे तू गोविंद साहेबांचा वॉर्ड आहे, तिकडे आमदार आहे, तुझा संबंध काय ते इकडे येऊन दमदाटी करायचा? ह्याला हात लावायचं नाही. त्याला सांगायचं पहिलं दादर स्टेशनच्या बाहेर आहे ना हप्ते घेतो ना तो, हे पहिलं सगळं बंद कर. तिकडे स्टेशनच्या बाहेर सगळे बसलेले ते कोण कोण आहेत ते बंद करा. सगळे मुसलमान आहेत. मुसलमानांच्या मतावरती तो आला तिकडच्या कापड बाजारच्या आणि इकडे मराठ्यांना त्रास देतो. कशासाठी? तुम्ही ऍक्शन घेतली, सगळा रस्ता मी बंद करून टाकली. बघा कसं आहे बघा, कोणाला त्रास होत नाही रस्त्याच्या मध्ये. स्पष्ट घ्या ऍक्शन. कोणाला रस्त्याच्या मध्ये त्रास होतो? त्रास काय आहे त्याला का बघवत नाहीये? काय त्रास आहे? सगळे मराठी आणि त्यांना त्रास देतात. कापड बाजारच्या बाहेर काय चालतं? शर्मावाले बसले आहेत, कबाबवाले बसले आहेत, त्याचे हप्ते येतात मग चालतं. या सगळ्यानंतर आमदार महेश सावंत यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत आपलं मत मांडलं. माजी नगरसेवक समाधान चरवणकर यांच्यावर टीका केली. तसेच हप्ते घेऊन कोण मोठं झालं असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आज इथे वेड्यांची जत्रा भरलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचा आमदार पुत्र बालिश, त्याला अजून राजकारणाचा रम माहिती नाही. बापाच्या पुण्यावरती आमदार नगरसेवक झाला. त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पास केला. जवळ 175 आज तो व्याजासहित आधी लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय. त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठं झालाय. तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले रुस्तमजीपर्यंत राहायला गेलेले आहेत. तो पैसा काय यांच्या काय फॅक्टरी होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही कुठे काय बोलत. आणि आता हा विषय इथे राजकीय विषय आणण्याचं काही गरज नव्हता. ही कंप्लेंट होती ती माझी स्वतःची नव्हती. इकडच्या मार्केट अधिकाऱ्याच्या मार्केट अधिकाऱ्याला आम्ही हेच सांगितलं इथे राजकीय बॅनर कुठलाच लावू नका. इथे ही कमिटी आहे, ही कमिटी फूड मार्केटची कमिटी आहे. याला आमचा विरोध आयुष्यात नसणार. आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसं नाही. विरोधाला विरोध करणाऱ्या माणसांना लोकांनी घरी बसवला. एवढ्या विभागात स्कीम झाल्या आहेत. त्या स्कीमची कशी सत्यानाश लावली त्या लोकांना माहिती आहे. लोक देशदोडीला लागले. आज त्यांचे बिल कापतात आहे. त्याचं कारणीभूत कोण आहे? ते कोण राज्य करत होतं एवढ्या वर्ष हे? आणि ते सांगतात ना हा वॉर्ड ते वॉर्ड आहे. कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं त्यांनी घरी जाऊन विचारावं स्वतःच्या वडिलांना की कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं, तिथे इंटरफिअर कोण करत होता. या बालिश गोष्टी आहे. वेड्यांची जत्रा भरलेली लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या काय मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे. लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे काहीतरी उचापत्या करायच्या ते म्हणतात ना एक म्हण आहे वराती मागून घोडे. शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क साप किंवा त्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी यांना एवढ्या वर्षात वेळ नव्हता 3 टर्म आमदार होऊन सुद्धा. आज आम्ही आमदार निवडून आल्यानंतर पहिला विषय छत्रपती शिवाजी पार्कचा घेतला. तर तो आमचा सर्वे झाल्यानंतर त्यांनी काय लोकांना दाखवण्यासाठी दुसरं सरकार म्हणजे म्हणताना वराती मागून घोडे अशी पद्धत सगळ्या त्यांची झाली आहे. त्यांनी स्वतः आराम करावा 2 महिने, त्यानंतर राजकारणात उतरावा. आणि हे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्हिडिओ यूट्यूबवरती करून काय लोकांना माहिती आहे तुमची काय परिस्थिती झाली आहे ती लोकांनी केलेली आहे. त्यामुळे लोकांच्या जनता अदालतमध्ये असे ठिकाण हुशारच्या मारून काय उपयोग होणार नाही. हा तुम्हाला सज्जन एक म्हणतात तसा सल्ला आहे की आता तुमचा पराभव तुम्ही ॲक्सेप्ट करा लोकांनी दिलेला. एवढा तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो. दरम्यान शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सुरू झालेला हा वाद आणखी टोकाला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र बघून